मागच्या लेक्चर मध्ये मॅग्नेटिक फोर्सचा एक फॉर्म्युला बघितला आपण पहा. मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू काय असतो? Q V B sin ऑफ थीटा. हा फॉर्म्युला कुठून आला होता? हे V B sin ऑफ थीटा म्हणजे क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेलोसिटी इनटू मॅग्नेटिक फील्ड असते. कळलं का? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि V चा म्हणजे ऍक्च्युअली हा फॉर्म्युला असा होता पहा. चार्ज इनटू क्रॉस प्रोडक्ट ऑफ V वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ V वेक्टर. कळलं का? तर हे V क्रॉस B V क्रॉस B म्हणजे काय? V म्हणजे वेलोसिटी ऑफ चार्जेस, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. क्लियर? आणि यांचा जो क्रॉस प्रोडक्ट आहे तो परपेंडिक्युलर असतो दोघांना, दोघं वेक्टर्सला. तो परपेंडिक्युलरला इनटू चार्ज केलं की आपल्याला काय मिळतो? फोर्स मिळतो. फोर्सचा फॉर्म्युला. सो मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅग्नेटिक फोर्स Fm इज इक्वल टू चार्ज इनटू क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेलोसिटी इनटू मॅग्नेटिक फील्ड. क्लियर? हे क्रॉस प्रोडक्टचा जो फॉर्म्युला आहे तर V ची मॅग्निट्यूड असते V वेक्टरची मॅग्निट्यूड V झाली, B वेक्टरची मॅग्निट्यूड B झाली आणि क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडच्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला sin ऑफ थीटा घ्यावा लागतो. कारण हे मॅग्निट्यूड घेतलं ना, हे वेक्टर होते. हे क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड मध्ये असं लिहितात. मॅग्निट्यूड ऑफ A मॅग्निट्यूड ऑफ B इनटू sin ऑफ थीटा. थीटा अँगल बिटवीन वेलोसिटी वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे B वेक्टर. कळलं का? सो हा फॉर्म्युला काल आपण डिस्कस केलेला. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट टॉपिक साठी. कालच्या लेक्चर मध्ये एवढंच होतं ठेवायचं. क्लियर? मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला Q V B. Q म्हणजे चार्ज, V म्हणजे वेलोसिटी ऑफ द चार्ज, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि sin ऑफ थीटा म्हणजे द अँगल बिटवीन वेलोसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड. क्लियर आहे? एवढा फॉर्म्युला लक्षात राहिला. मागच्या लेक्चर मध्ये काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. 234 वर सोडूया. मग पुढे पहा. 234 वरती 10.5 नंबरचा टॉपिक आहे पहा. 234 पेज नंबर वरती 10.5 नंबरचा टॉपिक आहे. त्याच्यावरती डायरेक्ट या मधला पार्ट स्किप केला गेला. ओके? त्याच्यामध्ये स्ट्रेट वायर मधून जाणाऱ्या कंडक्टरची किती चार्जेस आणि किती फोर्स ऑफ हे असतात ते आपल्याला सांगायचे. सो असे या केस मध्ये काय होतं? जर लाईन स्ट्रेट लाईन असेल म्हणजे एक चार्ज कंडक्टर जो आहे तो स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे समजा असेल पहा. आता हा जो फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन. जर एक स्ट्रेट लाईन कंडक्टर असणार म्हणजे लाईक दिस. हा स्ट्रेट लाईन कंडक्टर आहे ना. कळलं का? हो. आणि याची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ना ती अशी परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असं करतो ना, याचे डॉट दाखवले पहा. म्हणजे ती कशी असणार? परपेंडिक्युलर टू दी कंडक्टर. म्हणजे अशी 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 पेनिट्रेटिंग. हे डॉट कशाला रिप्रेझेंट करतात? ते पेनिट्रेटिंगला रिप्रेझेंट करतात. कळलं का? पेनिट्रेट आहे बॉस. मॅग्नेटिक फील्ड अशी आणि हा कंडक्टर कसा आहे? मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि कंडक्टर असा आहे. कळलं का? मग हे 90 डिग्री नाही झाले का एकमेकाला? झालं ना? मग हा थीटा हे पहा, ही चार्जेसची वेलोसिटी अशी राहील. वेलोसिटी अशी राहील ना चार्जेसची, कारण चार्ज इकडे इकडे पास होईल. बरोबर? कंडक्टर मधनं असा. पण चार्जची वेलोसिटी हा पेन दाखवतो पहा असा इकडे चार्जची वेलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी. मग दोघे एकमेकाला कोणत्या डिग्री किती डिग्री मध्ये कट करतात? 90 डिग्री मध्ये कट करतात ना. हे वेलोसिटीची डायरेक्शन चार्जेस इकडे इकडे जातील आणि हे मॅग्नेटिक फील्ड अशी आहे परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री मध्ये कटिंग झाली. मग तुम्हाला हा जो थीटा मिळतो हा थीटा अँगल बिटवीन थीटा काय होता? अँगल बिटवीन V वेक्टर अँड B वेक्टर. हा इकडचा B वेक्टर होता, इकडचा B वेक्टर होता. या दोघांच्यामध्ये 90 डिग्री येतो. म्हणजे या केस मध्ये जर कंडक्टर तुम्ही स्ट्रेट लाईन घेतलं, ओके, त्या केस मध्ये थीटाची व्हॅल्यू किती डिग्री? 90 डिग्री. मग sin ऑफ 90 डिग्री काय होईल? 1. याची व्हॅल्यू टाकली काय नाही टाकली काय काही फरक पडेल का? मग ऍक्च्युअली या केस मध्ये जेव्हा स्ट्रेट लाईन कंडक्टर असतो त्या केस मध्ये मॅग्नेटिक फोर्स किती मिळतो? Q V B आणि sin ऑफ थीटाची व्हॅल्यू किती भेटते? 1. का 1 भेटली ती? का 1 भेटली ती? sin ऑफ 90 ची व्हॅल्यू 1 असते. 90 का भेटली इथं? कारण हे वेलोसिटीची डायरेक्शन असणार आणि ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार. कळलं का? सो 90 डिग्री. मग या ठिकाणी तुम्हाला Q V B हा एक फॉर्म्युला भेटतो व्हेन कंडक्टर इज अ स्ट्रेट लाईन. कळलं का हे? राहिला प्रश्न याला n वेक्टर आलेला आहे पुढे n क्या तो फक्त काय रिप्रेझेंट करतो? डायरेक्शन. याची काही मॅग्निट्यूड नसते. हा फक्त काय घ्यावं साठी घेतला तो युनिट वेक्टर जो फक्त काय रिप्रेझेंट करणार?
डायरेक्शनची प्रोजेक्ट करतात. मग त्याला काय मॅग्नेट्यूड मध्ये आपण घेत नाही. मॅग्नेट्यूड मध्ये मग तुम्हाला जर विचारलं मी की एक कंडक्टर जो स्ट्रेट लाईन कंडक्टर आहे आणि तो मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर ठेवलेला आहे, सो दॅट केस मध्ये मॅग्नेटिक फोर्स किती असेल तर Q V P असेल. Q म्हणजे चार्जेस, V म्हणजे वेलोसिटी ऑफ दी चार्जेस आणि B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. याचा प्रोडक्ट म्हणजे तेवढा फोर्स त्यांनी लावलेला असतो मॅग्नेटिक फील्डने त्या कंडक्टरवरती लावलेला फोर्स. समजलं का? इझी प्रकार आहे. आता ही V जी गोष्ट आहे समजा याच्यामध्ये मी थोडक्याला रिअरेंज करू शकतो VD ला. म्हणजे बघा लाईक दिस, या चार्जेसला आता मला थोडंसं कन्वर्ट करता येतो इन टर्म्स ऑफ वेलोसिटी अँड लेंथ. आता काय असतं मी थोडक्याला रिअरेंज करू का ॲज पर कंडिशन. तर कसं असतं तुम्हाला कधी कधी चार्ज देत नाही. क्वेश्चन मध्ये काय असतो चार्ज दिलेला नसतो. मग आपल्याला काहीतरी लेंथ वगैरे सांगितलेली असते. कंडक्टरची किती लेंथ आहे L लेंथ आहे. हो का? कंडक्टर मध्ये किती करंट जातो करंट सांगितलेलं असतं. चार्ज नाही सांगत, करंट सांगतो. आपल्याला चार्जला करंट मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आपल्याला करंटचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो करंटचा फॉर्म्युला? करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे करंट ना. किती टाइमात किती चार्ज झाला त्याला म्हणतो आपण करंट. किती फ्लो झाला. काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? मग आपल्याला जर चार्ज काढायचा असेल तर आपल्याला जर करंट काढायचा असेल तर चार्ज डिवाइड बाय टाइम करावा लागेल. बरोबर? किंवा आपल्याला चार्ज काढायचा असेल तर करंट इनटू टाइम करावा लागेल. बरोबर? सो आपल्याला जर करंट इनटू आपण टाइम केलं तर आपल्याला चार्ज मिळेल की नाही? कारण या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम कोण आहे? आपल्याला चार्ज दिलेला नाही समजा क्वेश्चन मध्ये. वेलोसिटी दिलेली असते चार्जेसची, मॅग्नेटिक इंडक्शन पण दिलेलं असतं, मॅग्नेटिक फील्ड पण दिलेली असते, पण चार्ज दिलेला नसतो. मग चार्ज साठी आपल्याला काय दिलं असतं? त्यांनी करंट दिलेला असतो क्वेश्चन मध्ये. इतके अँपिअर करंट फ्लो होतोय म्हणून. कळलं का? आणि लेंथ वगैरे दिलेली असते कंडक्टरची किती लेंथ वगैरे. ओके. सो काय असतं आपल्याला चार्ज मेजर करता येत नाही. आपल्याला काय मेजर करता येतं? करंट मेजर करता येतं. ॲमीटर वगैरे म्हणतो. ॲमीटर डायरेक्ट करंट मेजर करतात, चार्ज मेजर करत नाही. आपल्याला चार्ज देत नाही, आपल्याला करंट मिळतं, करंट म्हणून चार्ज काढावं लागतं. मग काय भेटेल चार्जचा फॉर्म्युला? चार्ज इज इक्वल टू करंट इनटू टाइम. टाइम इकडे. बरोबर? आता टाइमचा थोडंसं जरा व्यवस्थित विचार करा. कारण तुमच्याकडे वेलोसिटी पहा है ना. वेलोसिटी आहे, टाइम भेटू शकतो का? भेटू शकतो. कारण वेलोसिटी पुन्हा कोणामध्ये एवढा या लेंथ मध्ये वेलोसिटी म्हणजे तुमच्याकडे डिस्टन्स आहे. डिस्टन्स आहे, वेलोसिटी आहे, टाइम मिळेल का? मिळेल ना. वेलोसिटी डिस्टन्स आणि टाइमचं रिलेशन काय आहे? वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला जर टाइम पाहिजे तर मला काय फॉर्म्युला भेटेल? डिस्टन्स अपॉन वेलोसिटी म्हणजे टाइम होणार की नाही? हे कळलं का? टोटल किती डिस्टन्स आहे? L. या डिस्टन्सला किती L लिहू? आणि वेलोसिटी किती तुमची V, त्याला ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणतो आपण, VD म्हणतो. कळलं का? ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे चार्जेसची वेलोसिटी असते. ओके. सो VD. ओके. सो डिस्टन्स अपॉन वेलोसिटी केलं टाइम मिळेल. म्हणजे मी हा टाइमचा फॉर्म्युला घेऊन याच्यात टाकू म्हणजे मला करंट भेटणार, चार्जेस भेटणार. नाही कळलं? मग चार्जेसचा फॉर्म्युला काय भेटणार? I into L upon VD. समजलं का? हा फॉर्म्युला तिथं टाकणार मी आता चार्जेसच्या ठिकाणी. कळतंय? हे फेराफार जमली पाहिजे. ही फेराफार जमण्यासाठीच तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणते की हे तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यामध्ये आता आपण व्हरायटी ऑफ गोष्टी काढू शकतो. मला याच्यामध्ये जर करंट काढायचं असेल मी करंट पण काढणार. मला याच्यामध्ये जर चार्ज काढायचे मी चार्ज पण काढणार. मला याच्यामध्ये ड्रिफ्ट वेलोसिटी काढायची मी ड्रिफ्ट वेलोसिटी पण काढणार. मला कसंही काहीही काढता आलं पाहिजे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची डिमांड आहे. बोर्डला एवढं काही नाही पण कॉम्पिटिटिव्हला लागेल. ओके. मग कॉम्पिटिटिव्हचा प्रश्न विचारणार नाही ते विचारणार. कळलं? ओके. खूप इझी प्रकार आहे. जास्त डोकं लावायची पण गरज नाहीये. हा 90 डिग्री असणार, साइन ऑफ 90 0 A 1 होणार, सो तो बनून जाईल Q VD झाला. Q VD झाला. जर तुम्हाला चार्ज दिला नाहीये, चार्जचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ करंट काढायचा. करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम असतो. मग चार्जचा फॉर्म्युला भेटणार IT. टाइम पण दिला नाहीये. टाइम साठी तुम्हाला डिस्टन्स माहिती आहे लेंथ आणि वेलोसिटी माहिती आहे VD. सो डिस्टन्स म्हणजे याला आपण VD केलं तर टाइम भेटणार. तो टाइम घेऊन याच्यात टाका तुम्हाला चार्ज मिळणार. तो चार्ज घेऊन याच्यात टाका तुम्हाला फोर्स मिळणार. नाही समजलं? कळलं का? खूप महत्त्वाचं आहे IMP पावर टाकायला कॉम्पिटिटिव्ह साठी. ओके. सो चार्ज घेऊन याच्यात टाकलो. हा चार्जचा फॉर्म्युला घेऊन सो काय मिळणार? मॅग्नेटिक फोर्स ऑफ स्ट्रेट लाईन कंडक्टर इज इक्वल टू I लेंथ डिवाइड बाय VD
इंटू व्हीडी, हा व्हीडी नाही इकडे, हा झाला चार्ज, हा व्हीडी ॲज इट इज म्हणजे लिफ्ट वेलोसिटी ऑफ चार्जेस अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. कळलं का हे? काय होईल त्यामुळे बघा व्हीडी व्हीडी कॅन्सल होऊन जाईल म्हणजे मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू आय एल बी भेटेल. म्हणजे मॅग्नेटिक फोर्सचे तुमच्याकडे 2-3 चांगले भरमसाठ फॉर्म्युले तयार झाले. समजलं का? आता आपल्याकडे ऍक्च्युअली जी फॉर्म्युले मॅग्नेटिक फील्डची ऍज पर कंडिशन यूज होतात. सो याच्यामध्ये कसं फिरवलं कसं आणि कुठं किती फिरवेल काही सांगता येत नाही. पण तो तुम्हाला फंडामेंटल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि हे फंडामेंटल एवढंच, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. हा क्यू व्ही बी साइन ऑफ थिटा असतो, 90 डिग्री असेल साइन ऑफ थिटाला 1 टाकायचं, ते क्यू व्ही बी होणार. जर तुम्हाला चार्ज दिला नाहीये तर तुम्ही त्याला तयार करणार करंट वगैरेच्या फॉर्मॅटमध्ये. करंट म्हणजे चार्ज आपण टाइम असतो, टाइमला इकडे घ्या म्हणजे चार्जचा फॉर्म्युला भेटतो. टाइम दिला नाही, टाइम म्हणजे काय असतं डिस्टन्स अपॉन वेलोसिटी, ते घेऊन याच्यात टाका म्हणजे चार्ज मिळणार, चार्ज घेऊन याच्यात टाका तुम्हाला इन टर्म्स ऑफ करंट फॉर्म्युला भेटणार. कळलं का? करंट म्हणजे आलं ना, करंट, लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड. तर तीनही गोष्टी तुम्हाला माहिती असतात जनरली. काय असतं फिजिक्स मध्ये हाच प्रॉब्लेम आहे. फिरो काय करतो मी तुम्हाला माहिती का? मला ज्या गोष्टी फिजिकली मेजर करता येतात त्यांच्यामध्ये मी फॉर्म्युला तयार करतो बघा. आता चार्ज आपल्याला डायरेक्ट फिजिकली मेजर करता येत नाही म्हणून त्याच्यामध्ये मला फॉर्म्युला काढून काही फायदा नाहीये. करंट मला ॲमीटरने मेजर करता येतं, लेंथ मला डायरेक्ट पट्टीने मेजर करता येते आणि मॅग्नेटिक फील्ड आपण जो मॅग्नेट लावलेला आहे तो आपल्याला माहिती असतो. म्हणजे आपल्याला तिन्ही गोष्टी फिजिकली मेजर करता येतात. मग आपल्याला फॉर्म्युला सर्वात कामाचा कुठला? हा, हे कमी कामाचे. हे काय हे टर्म मध्ये टर्म टाकून हे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल यूज होणारा फॉर्म्युला आहे. समजलं का? आणि हे काय कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे. समजलं का? मग कधी पण मॅग्नेटिक फोर्स ऑफ म्हणजे मॅग्नेटिक फोर्स जर तुम्हाला विचारला कोणी मॅग्नेटिक फील्डचा तर जनरली हाच फॉर्म्युला सांगायचा आय एल बी, करंट इंटू लेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड. एवढं त्याचा मॅग्नेटिक फोर्स असतो. कुठल्याही मॅग्नेटिक लावलेला फोर्स एवढा असतो. कळलं का? लक्षात ठेवा. याच्यामध्ये जर आपण वेक्टर म्हणजे हे झाली मॅग्नेट्यूडची गोष्ट, ज्याला डायरेक्शन मध्ये घेतलं कारण फोर्स हा डायरेक्शन मॅग्नेट वेक्टर आहे ना. सो डायरेक्शनच्या हिशोबाने घेतलं तर आय जो निघतो तो कॉन्स्टंट निघतो, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असतो एल वेक्टर क्रॉस बी वेक्टर. कळलं का? पुढे पहा. एवढं कळलं पाहिजे आपल्याला. हा महत्त्वाचा फॉर्म्युला होता, इम्पॉर्टंट फॉर्म्युला त्याला मार्क करून ठेवा. याचा कुठेतरी फोटो वगैरे काढून ठेवा, हे कॉम्पिटिटिव्हला काम आहे त्याचं लिहून ठेवा. ओके, जाऊ पुढे. पटापट लिहा. हे बघ महत्त्वाचं शिकवतोय. जर ऑर्बिटरी शेप असेल, ऑर्बिटरी शेपचा अर्थ काय? एक स्ट्रेट लाईन सोडून काहीतरी शेप वाकलेली वायर. आता ही स्ट्रेट लाईन होती कसं 90 डिग्री वगैरे भेटायचं आपल्याला आहे ना. जर ऑर्बिटरी शेप असेल लाईक दिस, अशा टाईपचं जर कंडक्टर असेल, आता याच्यामध्ये तुम्ही 90 डिग्री घेणार का? कसं काय घेणार? मग 90 डिग्री झाली ते वाकलेली आहे ना, ती काहीतरी वेगळा अँगल क्रिएट होईल है ना. मग याला काय करावं लागतं? एक छोटासा पार्ट कन्सिडर करावा लागतो. एका कोणत्याही कर्व याच्यात एक छोटासा पार्ट एक स्ट्रेट लाईन असतो की नाही? हो. हे आपण किती वेळेस बघितलेलं आहे. जर याचा मी छोटासा पार्ट घेतला तर काय राहील? स्ट्रेट लाईन. मग या छोट्याशा पार्टचा मला मॅग्नेटिक काढता येईल की नाही? मग त्याला मी इंटिग्रेट करणार, मला कोण द्यायचं भेटेल? किती सोपं आहे. असं किती वेळेस केलं आपण? बऱ्याच वेळेस केलं. मग एवढ्या याचा स्ट्रेट लाईनचा काढायचं. स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला काय भेटेल मला? एक छोटासा एफएम. तो एफएम म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जो या कंडक्टर मध्ये करंट पास झाल्यामुळे होईल. क्लिअर? हे कळतंय तुम्हाला? एफएम म्हणजे काय असतं? एका कंडक्टर मधनं जेव्हा करंट पास होईल तेव्हा त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते है ना, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ते मॅग्नेटिक फील्ड किती फोर्स लावते त्याचा फॉर्म्युला आहे. कळलं का? हा, ते कळलं गरजेचं आहे. थोडं इकडे समोर बसत जरा कोपऱ्यात मला दिसतच नाही. सो इकडे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचा आत्ताच फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला? आय एल ए आणि बी सांगितलं ना, बेसिक फॉर्म्युला आय एल बी. त्याला तुम्ही कसंही लक्षात ठेवा पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचा फॉर्म्युला आय एल बी. आता याच्यामध्ये काय मॅटर आहे? तुमच्या फक्त लेंथचाच प्रश्न आहे. करंट तेवढाच जाईल जो तुम्ही पाठवणार आहे, बरोबर नाही? करंट तेवढाच जाईल. स्ट्रेट असो का ऑर्बिटरी शेप असेल, करंट तेवढाच जाईल. राहिला मॅग्नेटिक फील्डचा प्रश्न. याच्या बाहेरची मॅग्नेटिक फील्ड तुम्ही लावून ठेवलेली ती सर्वांसाठी सारखी, बरोबर?
आजूबाजूला लावून ठेवलेली मॅग्नेटिक फील्ड सारखी. प्रश्न फक्त लेंथचा आहे, ही लेंथ वाकली है ना. आता आपण काय करतोय, छोटीशी लेंथ कन्सिडर केली तिला म्हणतो आपण डीएल. एक स्मॉल लेंथ कन्सिडर केली आहे तिला म्हणणार आपण डीएल. सो या एलच्या जागी डीएल येणार आणि त्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट, तेव्हा ते पूर्ण यायचं भेटणार. नाही समजलं. एक छोट्याशा लेंथ साठी डीएल क्रॉस प्रोडक्ट ऑफ बी भेटतं बरोबर. छोट्याशा याच्यासाठी समज एका छोट्याशा पार्ट साठी एवढं भेटतं. क्लियर. जर मला पूर्ण याचं काढायचं असेल तर मी याला इंटिग्रेट करतो. इंटिग्रेट केलं तर करंट चेंज होत नाही, मग करंट बाहेर राहून जातो, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट मध्ये येतो. समजलं का. म्हणजे इंटिग्रेशन करून पूर्ण ऑर्बिटरी शेपचा आपल्याला मिळून जातो. हा फॉर्म्युला आहे त्याचा, एवढाच फॉर्म्युला. हे कळालं का, काय बोलतो ते एवढं सॉल्व्ह करायचं. ओके. आता यामध्ये दोन केसेस आहेत, हे पण इंटिग्रेशनच्या मध्ये असतात. जर हे मॅग्नेटिक फील्ड जी बाहेर तुम्ही लावलेली ती पण युनिफॉर्म आहे, समजा युनिफॉर्मचा अर्थ करतो का सर्व ठिकाणी सारखी, तर हे पण इंटिग्रेशनच्या बाहेर राहील. म्हणजे आय बाहेर राहील, आय सर्व सारखा जाणार आहे, इंटिग्रेशन ऑफ फक्त डीएल राहील आणि तो जो आहे तो मॅग्नेटिक फील्ड तो पण बाहेर राहील. का, कारण तो कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म म्हटले तुम्ही याला. असा जर शब्द वापरलेला असेल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, सर करंट सेम जातोय तर ते युनिफॉर्मच राहील. याच्या बाहेर पण एक फील्ड लावलेली मी. मला माझं असं म्हणणं आहे की याच्यामधनं जो करंट पास होतोय ना त्याच्यावर हे बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड लावल्यामुळे काय फोर्स एक्झर्ट होतोय तो प्रश्न आहे. हे ऍक्च्युअली जो चॅप्टर आहे ना हा फोर्सेसचा आहे, म्हणजे हा टॉर्क क्रिएट करणारा चॅप्टर आहे. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे की मोटर जी फिरते ना मोटर, ते मोटरचा प्रिन्सिपल चाललाय. म्हणजे हा असा फॅक्टर आहे का, सपोज हे एक रूम एक मॅग्नेटिक फील्ड मध्ये रूम वरती एक नॉर्थ पोल आहे, खाली साऊथ पोल आहे. इथून एक मॅग्नेटिक फील्ड चालू आहे सध्याला है ना. एक वरती एक मॅग्नेट आहे, खाली एक मॅग्नेट, आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये सुद्धा. आणि हा एक कंडक्टर आहे, या कंडक्टरला मी करंट दिला तर काय होईल, या कंडक्टरला जर मी करंट दिला तर याचं स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते बरोबर ना. कारण यामुळे आणि ती मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक फील्डला रेजिस्टन्स क्रिएट करते. किती डिग्री मध्ये कट करते हे महत्त्वाचं आहे. ते कटिंग आपण जे म्हणतोय ना ते कटिंग ही आहे. ओके. मग ते कट केल्यानंतर काय होतं, याची मॅग्नेटिक फील्ड आणि याची मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला रेजिस्टन्स क्रिएट करून एक फोर्स तयार करतात. त्याला म्हणतात हा एफएम, मॅग्नेटिक फोर्स. या मॅग्नेटिक फील्डने लावलेला फोर्स, आणि तो फोर्स टॉर्कच्या फॉर्म मध्ये असतो. म्हणजे मग त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट कसा रोटेट होतो. मग मोटर मध्ये ऑब्जेक्ट तो शार्प कसा रोटेट होतो, का रोटेट होतो कसा, टॉर्क मिळतो त्याला. टॉर्क कोणामुळे मिळाला त्याला, तर त्याची जी वाईंडिंग होती त्याच्यामध्ये करंट पाठवला तुम्ही, बाहेर पण एक मॅग्नेट असतं, त्या मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड आणि याची मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला कट करते, त्याच्यामुळे ती एकमेकाला रिपेल करतात. ते रिपेलिंग फोर्स टॉर्क लागतो म्हणून तो शार्प असा गोल फिरतो. कळलं का. आणि तो फोर्सची गोष्ट झाली ही. सर ते कट करणं म्हणजे रिपेल करणं तसं नाही रे. आता ते कट करणार का रिपेल करणार हे कशावर ठरतं, ते नॉर्थ टू नॉर्थ ते का साऊथ टू साऊथ आहे त्याच्यावर ठरतं ना. मॅग्नेट आपल्याला इथेच लावलं असतं. हा, आता हे नॉर्थ टू साऊथ आहे आणि याची निघताना पण नॉर्थ टू साऊथच निघली, तर ते दोन्ही सेम सेम जाणाऱ्या लाईन एकमेकाला रिपेल करून टाकतात, म्हणून तो टॉर्क क्रिएट होतो, ढकलतात ते. कळलं का. मग ते नॉर्थ मध्ये साऊथ कडे ओढतात त्याला असं. डायरेक्शन त्याच्या, म्हणजे समजा हे इकडे नॉर्थ पोल आहे आणि इकडे हे साऊथ पोल आहे, पण या मॅग्नेटचं उलट असतं, इकडे साऊथ असतं इकडे नॉर्थ असतं है ना. मग काय होतं, आता समजा इकडे साऊथ आहे याचं पण इकडे साऊथ आहे आणि याचं इकडे नॉर्थ आहे याचं पण इकडे नॉर्थ आहे. समजा असं पकडून घ्या तुम्ही की वरती नॉर्थ आहे खाली साऊथ आहे बरोबर, तर वरचं नॉर्थ तर इकडे पण नॉर्थच राहील आणि इकडे पण साऊथ तर साऊथच राहील. आता काय होईल, हे नॉर्थ या नॉर्थला ढकलतं आणि हे साऊथ ह्या साऊथला ढकलतं. मग हे ढकलतं तर हे इकडे ढकलतं आणि त्या वरच्याला ओढतं. हा साऊथ काय करेल, खालचा या वरच्या नॉर्थला ओढेल ना, आणि वरचा नॉर्थ काय करेल, या खालच्या साऊथला ओढेल. मग हा असा ओढला जातो आणि हा असा, मग एक घुमला की नाही तो. मग परत काय होतं, परत पोलॅरिटी रिव्हर्स होते, अल्टरनेटिंग करंट आहे, परत निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जातं. परत मग खाली साऊथच्या ऐवजी नॉर्थ होऊन जातो, वरती नॉर्थच्या ऐवजी साऊथ परत ओढतो, परत पोलॅरिटी रिव्हर्स होते, परत ओढतो, अशी ते मोठा फिरतात. कळलं का. असा फॅक्टर आहे. आपण तो जो फोर्स लागतोय ना त्याच्यावरती, फोर्स जो लागतोय तो फोर्सची गोष्ट झाली. हा फोर्सचा फरक, किती फोर्स लागतोय, किती फोर्स लागतोय. मी त्याला म्हणतोय मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. कळलं का हे. हा, सो मॅग्नेटिक फोर्स आहे. तर हे मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असेल तर याच्यामध्ये हा बाहेर येतो, हा बाहेर येतो, फक्त लेंथचाच फरक पडणार.
जेवढी लेंथ जास्त किंवा कमी त्याच्यानुसार तो मॅग्नेटिक फोर्स चेंज होतो. कळलं का? असं. आता याच्यामध्ये हे झालं तुमचा बेसिक फॉर्म्युला. न्यूमेरिकल तेवढासा इम्पॉर्टंट मला वाटला नाही, सो मी त्याला स्किप करतो. ओके. लिहिणार नाही का? सगळ्याला नाही पण नाही. 2-3 मार्काचे नाही घेतो. जे जे जरा इम्पॉर्टंट आहे ना तेच घेतो. चॅप्टर खूप मोठं आहे. हा, त्याच्यामुळे याच्यामध्ये थेरॉटिकल कॉन्सेप्टला ऍप्लिकेशन मध्ये जे उतरवलंय ते काही काही टॉपिक वरतीच आहे. जसं की टॉर्क फाइंड करा, याचं डेरिव्हेशन आणि त्याचाच न्यूमेरिकल. कळलं का? मग इन्क्वायरी करा तेच ना. टॉर्कचं थेरी क्वेश्चन आणि न्यूमेरिकल दोघे एकाच टॉपिकवर पडतात. म्हणजे थेरी पडली तरी त्याच्यावर पडेल, न्यूमेरिकल पडला तरी त्याच्यावरच पडेल. असं आहे. म्हणून ते मला कळतं तुम्हाला की काय शिकवलं तर तुम्हाला फायदा होणार आहे. समजलं का? मग त्यामुळे तुम्ही हा टॉपिक जरी स्किप मारला, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे ते छोटा क्वेश्चन जर झाला तर आपल्याला मॅच करता आला पाहिजे. कॉन्सेप्ट कोणी चुकून पण विचारणार नाही तुम्हाला. ओके. आर्बिट्ररी कॉन्स्टंटचं शेपचं फॉर्म्युलेशन करा, असं काही नसतं. फक्त फॉर्म्युला बघायचा. ओके. पुढे बघा. जर क्लोज सर्किट असेल, म्हणजे जसं की क्लोज सर्किट आपण म्हणतो, याच्यावर जो फोर्स लागतो ना तो झिरो होणार. म्हणजे सायक्लिक इंटिग्रेशन घ्यावं लागतं. सायक्लिक इंटिग्रेशन करताना मला एक क्लोज लूप आहे समजा. लूप म्हणजे समजता ना, असं एक कंडक्टर आहे तो क्लोज येतो. म्हणजे इथून इथपर्यंत म्हणजे ए बी सी आणि डी, कारण इथून जाऊन असं जातं क्लोज सर्किट पूर्णतः. तर याला आपण सायक्लिक, एक सायकल कंप्लीट होतो ना, ए बी सी डी पुन्हा ए बी सी डी पुन्हा ए, सायकल वाटतो तो. मग अशा टाइपचं जे इंटिग्रेशन असतं, म्हणजे आपण एक छोटासा एरिया घेतला डीएल है ना, आणि ते पुढे जाऊन त्याला वापस भेटतं. म्हणजे ते लेंथ आहे ना ती अशी वेगळी काहीतरी ती अशी, म्हणजे रेक्टँगल नाही, अशी गोल वगैरे आहे लेंथ है ना. असा गोल टाइपचा एक वायर आहे जी रेक्टँगुलर वगैरे आहे का, स्ट्रेट लाईन आहे की नाही ना. मग याला कर्वेचर म्हणून तुम्ही एक छोटीशी लेंथ डीएल पकडतात आणि याचा मॅग्नेटिक फोर्स काढतात, बरोबर. पण ही छोटीशी लेंथ पूर्ण इंटिग्रेट होऊन एक सर्कलच तयार करते. म्हणजे इथून सुरू झाली तर तिथून वापस येते, तिथून वापस सुरू होते. म्हणजे करंट इथून जाणार आणि वापस तिथं येणार, परत करंट सुरू होणार. मग अशा टाइपच्या इंटिग्रेशनला आपण सायक्लिक इंटिग्रेशन म्हणतो. हे कोणत्या टाइपचं इंटिग्रेशन आहे? सायक्लिक इंटिग्रेशन. का? कारण ते इंटिग्रेशन वापस रिपीट होत असतं. लूप परत होईल ना, वापस. मग इंटिग्रेशन काय करायचं? संपेल, चालू राहील ना ते. वापस इंटिग्रेशन कंटिन्युअस, कारण त्याची लेंथ कंटिन्युअसली वाढत राहते ना. पण लेंथ वाढत राहते म्हणजे काय, इथून तो गेला एवढं डिग्री एवढे लेंथ गेला, परत करंट तेवढीच लेंथ जातो, परत करंट तेवढीच लेंथ जातो. पण ते सायक्लिक इंटिग्रेशन असतं. याला असं लिहितं इंटिग्रेशनला सर्कल. कळलं का? हे असं इंटिग्रेशनला सर्कलचं मीनिंग समजलं तुम्हाला? जेव्हा लूप तयार होतो, लूप म्हणजे परत तीच गोष्ट होते, आणि त्या टायमाला आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असतं, तेव्हा आपण सायक्लिक इंटिग्रेशन घेतो. ओके. मग हा काय होतो इथं, अ फोर्स ऑन अ क्लोज सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड. एक क्लोज सर्किट आहे, त्याच्या मॅग्नेटिक फील्डचा फोर्स किती असणार? क्लोज सर्किट म्हटला तो म्हणजे लूप तयार झाले. कळलं का? कारण ती करंट फ्लो होईल. ओके. मग त्याचा मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला काय जातो? तुमचा काय होता फॉर्म्युला? आताच काय सांगितलं मी? आय तो इंटिग्रेशन ऑफ डीएल होता ना छोटासा, आणि क्रॉस प्रोडक्ट ऑफ बी. आठवलं का ते? म्हणजे सर्क्युलर असेल तर समजा, तर मग हे एलबी जे असतं ना, हे नॉर्मल नुसतं अशा टाइपचं जर असलं समजा, असं काहीतरी अशा टाइपचा कंडक्टर आहे समजा, असं काहीतरी तो कुठे जातोय तिकडे, फक्त कर्वेचर आहे, तर याच्यासाठी फक्त डीएल आलं असतं ते. पण हा अशी नाही आहे, ती अशी सर्क्युलरच आहे पण अशी क्लोज आहे, पुन्हा जाऊन तिथं टच झाली. तर हे एक लूप झाला की नाही आला, पण लूप झाला तर हे सायक्लिक इंटिग्रेशन घ्यावं लागतं. समजलं का? एवढाच फॉर्म्युला मध्ये चेंज होतो. सायक्लिक इंटिग्रेशन काही नाही, तेच करायचं, ते वापस इंटिग्रेशन वापस मॅथ मध्ये आपल्याला नाही. फिजिक्स मध्ये फक्त संदर्भ आलेला आहे त्याचा. तुम्हाला सायक्लिक इंटिग्रेशन म्हणजे काय असतं आणि क्लोज लूप असेल तर फक्त सायक्लिक इंटिग्रेशन असतं, असं लक्षात ठेवायचं. त्याच्या गोष्टी तुम्हाला क्लोज लूप साठी येतील. नॉर्मल इंटिग्रेशन सारखंच काढावं लागतं, काही वेगळी गरज नसते. राहिला प्रश्न पहा, इन टर्म्स ऑफ एनर्जी. सो 10.19 मध्ये इज द सम ऑफ द वेक्टर अलोंग द क्लोज सर्किट, हेन्स इट इज मस्ट बी 0. सो या केस मध्ये का 10.19 त्याने सांगितलंय, या केस मध्ये जर मॅग्नेटिक फील्ड जर का युनिफॉर्म असेल, मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असेल म्हणजे काय, हा जो बी आहे, हा बी जर का युनिफॉर्म झाला म्हणजे हा चेंज होत नाही अजिबात, हा कॉन्स्टंट आहे सपोज, तर हे जे चेंज इन लेंथ आहे ना, हे सर्कल परत होत राहील.
चेंज इन लेंथ काय म्हणले मॅग्नेटिक फील्ड जी ना याच्यावर लागलेली जसं ते नॉर्मली असतं ते चेंज नाही होणार कुठंच समजा कोणासाठी ते बदलत नाही म्हणजे ते झिरो झाला समजा इथं है ना राहिला प्रश्न याचा याच्यामध्ये चेंज जो दिसणार आहे तो लेंथ मुळे होता पण हे एक लूप कंटिन्यूअस रिपीट होत असतं बरोबर नाही हा एक लूपच तयार करेल ना सर्कल म्हणजे याचं इंटिग्रेशन काय आहे पूर्ण सर्कलचा सर्कम्फरन्स तो पण कशाला चेंज होईल मग नाही कळलं कंटिन्यूअसली सर्कम्फरन्स तोच येत राहील ना प्रत्येक वेळेला म्हणजे चेंज होण्याचा काही प्रश्न आहे का इथं मग हा सर्कम्फरन्स पण चेंज होत नाही राहिला करंटचा प्रश्न त्याच्यातून आपला करंट बदलतच नव्हता म्हणजे हे पण चेंज होत नाही या केस मध्ये काय होतं की जर मॅग्नेटिक फील्ड झिरो गेली तर हे सगळे झिरो मल्टिप्लाय होतात आणि त्याचं सगळं झिरो होतं म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फील्ड झिरो झाल्यामुळे जर मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असेल म्हणजे याच्यामध्ये काही चेंज नसेल तर याच्यात पण चेंज होत नाही याच्यात पण चेंज होत नाही मग नो चेंज म्हणून काहीच चेंज होत नाही मॅग्नेटिक फोर्सच लागत नाही कारण काहीतरी कटिंग झाली तर फोर्स लागेल है ना वरतीचे मॅग्नेटिक फील्ड आणि खालचे मॅग्नेटिक फील्ड काहीतरी एकमेकांना डिपेंड करतील अपोज करतील तर फोर्स लागेल जर ते अपोज काहीच करणारच नाही पुढे मागे काही होणारच नाही तर फोर्स लागण्याचा काही प्रश्न सुचत नाही कळलं का म्हणून हे युनिफॉर्म हे तर लूपच लूप तयार होते आय चेंजेस होत नाही काही चेंज होत नाही म्हणणार फोर्स झिरो समजलं का एवढं फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवा बस आता पुढचं जे टॉर्कचं डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन सांग हे महत्वाचं त्याला आरपी मार्क आता किती वाजले 11:10. आज घेऊ का मग हे हा 11:10 झालेत ना तू घेऊ का सर ते ह्याच्यावरती काय क्वेश्चन येणार आहे तुम्ही सांगितलं हे फक्त फॉर्म्युलेशन साठी लक्षात ठेवा गरज पडली तर सांगेल तुम्हाला न्यूमेरिकल न्यूमरिकल येतं त्याच्यावर थेरी वगैरे नाही त्याच्यासाठी फक्त सीईटी मध्ये केस होऊ शकते की क्लोज लूप मध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो क्लोज लूपचं कंडिशन असेल आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स किती असेल आणि व्हेन मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म सो दॅट टाइम डायरेक्ट झिरो लिहायचं आताच तर सांगितलं मॅग्नेटिक फील्ड झिरो असेल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार नाही करंट चेंज होणार नाही लेंथ पूर्ण कंप्लीट लूप तयार करेल चेंज होण्याचा प्रश्नच नाही म्हणजे मॅग्नेटिक फोर्स झिरो राहणार एवढी केस फक्त लक्षात ठेवा युनिफॉर्म जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर मॅग्नेटिक फोर्स झिरो असतो ओके लास्टची केस 10.20 नावाचं जे इक्वेशन आहे ना त्याला हायलाइट करून टाका ते सीईटी साठी 10.20 हा पेज नंबर 236 वरती 236 वरती 10.20 नावाचं जे इक्वेशन आहे त्याला हायलाइट करा केलं इथं मी हायलाइट केलंय ओके आता हा टॉर्क आहे बघा आता टॉर्कचं तुम्हाला एक डेरिव्हेशन सांगतो शॉर्ट मध्ये ओके सो बघा हे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन 10.7 त्याला हायलाइट करा बोर्ड साठी आणि कॉम्पिटिटिव्ह साठी सुद्धा बोर्ड साठी डेरिव्हेशन कॉम्पिटिटिव्ह साठी फॉर्म्युला ओके सो दोघे इम्पॉर्टंट केसेस तुम्हाला यामध्ये काय होते माहिती का एक दोन मॅग्नेट ठेवलेले आहेत आपण नॉर्थ टू साऊथ सी हे नॉर्थ आहे आणि इकडे हा साऊथ आहे अशा टाइपचे मॅग्नेट्स आहेत बघा आणि याची मॅग्नेटिक फील्ड अशी पास होत राहील बरोबर नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड पास होईल ना ही बी पास होते आपण याला म्हणतो बी पास होते अशी याच्यामध्ये ना एक कंडक्टर प्लेस केलेला आहे अशा टाइपचा भाग दिसतोय का हा मी थोडं जाड करते त्याला कळेल ओके हा एक कंडक्टर आहे अशा टाइपचा रेक्टँग्युलर शेप मध्ये त्याचा शेप असा का असतो कारण तो दोन वेळेस 90 डिग्री तयार करतो कारण हा जर असा फिरणार ऍक्सिस भोवती असा रोटेट होईल ना असा जर रोटेट होईल तर एक वेळेस हा कट करेल आणि एक वेळेस हा कट करेल म्हणून ते दोन वेळेस कटिंग साठी दोन साइड असतात म्हणजे जास्त भेटेल ना कटिंग एकाच बाजू घेतली तर एकाच वेळेस कटिंग भेटेल दोन वेळेस घेतली तर दोन वेळेस कटिंग भेटेल कळलं का म्हणून अशा टाइपचे दोन रेक्टँग्युलर स्ट्रिप असते हा कंडक्टर आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन दिले आहेत पहा इथली साइड ए आहे इथली बी आहे इथली काय स्टॉप काय कोणाला का 5% चार्ज हे स्टॉप करून नाही सर घ्या